आपण पाहता शेगाव लाईव्ह जनतेचा आवाज। तर आपण आज बघूया ठणठणीत आणि विशेष बातमी। बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यावर संकटाची मालिका संपत संपेना। पळसखेड चक्का गावातील 198 शेतकऱ्यांनी आता थेट जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला आहे। 26 फेब्रुवारी 2024 रोजी झालेल्या गारपीट व अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते। शासनाच्या आदेशात गावाचा समावेश जाहीर झाला असला तरी आज तागायत एकही रुपयाची मदत शेतकऱ्यांच्या हाती पोहोचलेली नाही। शेतकरी योद्धा कृती समितीच्या नेतृत्वाखाली आज 198 शेतकऱ्यांनी सिंदखेड राजा उपविभागीय कार्यालयात निवेदन सादर केले। प्रत्येक शेतकऱ्याने वैयक्तिक निवेदन दिले आणि त्याचबरोबर संघटनेने एकत्रित निवेदन देत जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला। समितीचे अध्यक्ष श्री बालाजी सोसे यांनी स्पष्ट सांगितले की शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आम्ही बलिदान द्यायला तयार आहोत। सरकारने त्वरित मदत द्यावी अन्यथा आंदोलन उग्र होईल। मागण्या: गारपीट शेतकऱ्यांना मंजूर मदत तातडीने वितरित करावी। बुलढाणा जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करून प्रति हेक्टर 50,000 रुपये मदत द्यावी। पंजाबप्रमाणे शेतकऱ्यांना थेट खात्यावर मदत द्यावी। आता सरकार पुढे येते का की बुलढाण्याचे शेतकरी न्यायासाठी स्वतःचे बलिदान देणार? 9 ऑक्टोबरला काय होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत। आपण पाहता शेगाव लाईव्ह शेतकऱ्यांच्या लढण्याचा बुलंद आवाज। चॅनल सबस्क्राईब करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। पळसखेड चक्का येथील सर्व शेतकरी बांधव उपविभागीय कार्यालय सिंदखेड राजा या ठिकाणी आलेलो आहेत। आम्हाला 26/11/2023 रोजी गारपीट झाली होती आणि त्या गारपीटीच्या अनुषंगानं आम्हाला मदत मिळाली, पण त्याच नंतर आम्हाला गहू आणि हरभरा पेरणी झाल्यानंतर 26 फेब्रुवारी 2024ला पुन्हा गारपीट झाली। त्याचं अनुदान शासनाने दिलेलं आहे, पण ते आम्हाला आमच्या आतापर्यंत खात्यात आलेलं नाही। त्यासाठी आम्ही सर्व पळसखेड चक्कावासीय या उपविभागीय कार्यालयात एक निवेदन घेऊन आलेलं आहे। जर त्यांनी आम्हाला या निवेदनाद्वारे जर आम्हाला मदत दिली नाही तर येत्या 9 तारखेला 9/10/2025ला सकाळी 11 वाजता आम्ही पळसखेडवासीय सर्व गावकरी आम्ही पाताळगंगा नदीमध्ये जलसमाधी घेणार आहे। याची प्रशासनाने नोंद घ्यावी। आज आम्ही सिंदखेड राजा उपविभागीय कार्यालय सिंदखेड राजा या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। आमची गेल्या 2 वर्षापासून आमच्या सिंदखेड राजा तालुक्यामध्ये सातत्याने अतिवृष्टी गारपीट या ठिकाणी होत आहे आणि शेतकऱ्याची शेतातलं पीक हे पूर्णपणे सडत आहे। याही वर्षी तीच पद्धत या ठिकाणी झालेली आहे। आज आम्ही माननीय उपविभागीय अधिकारी श्री साहेबांना विनंती केली की 26 फेब्रुवारी 2024ची मदत आम्हाला अद्याप मिळाली नाही। 2024ची मदत आम्हाला अद्याप मिळाली नाही। आज या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्यांनी या ठिकाणी निवेदन दिलं आणि निवेदनामध्ये स्पष्ट उल्लेख केला, जर आम्हाला मदत मिळाली नाही तर येणाऱ्या 9 तारखेला पळसखेडच्या या ठिकाणी पाताळगंगेवर आम्ही जलसमाधी घेणार आहे। आज या ठिकाणी सिंदखेड तालुक्यामधून पळसखेड चक्क्यातले 100 शेतकरी या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले आणि 100 शेतकरी त्या ठिकाणी पाताळगंगेमध्ये त्या ठिकाणी जलसमाधी घेणार आहे। प्रशासनाला एवढी हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यावर हा अन्याय होऊ नये। शेतकऱ्याला जलसमाधी घेण्याचा या ठिकाणी पवित्र सरकारने होऊ देऊ नये, कारण बुलढाणा जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीने याच्या अगोदरची जलसमाधी झाली घाटाखाली, त्या शेतकऱ्यांनी गावाला न्याय मिळावा म्हणून जलसमाधी केली होती आणि त्या जलसमाधीमध्ये त्या शेतकऱ्याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला। तीच वेळ आणि सरकारला तीच वेळ येऊ द्यायची का शेतकऱ्यावर? हाच सर्वात मोठा या ठिकाणी प्रश्न आहे। म्हणून मी सरकारला परत एकदा सांगतो की आमच्या आजच्या निवेदनामध्ये गेल्या अनेक दिवसापासून झालेले गारपीटीचे शेतकऱ्याला मदत 50,000 रुपये प्रति हेक्टर मदत मिळावी। पंजाबच्या धर्तीवर या ठिकाणी शेतकऱ्याला मदत मिळावी। त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण बुलढाणा जिल्हा वल्ला दुष्काळ जाहीर करावा आणि वल्ला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याला दिवाळीच्या अगोदर या ठिकाणी मदत द्यावी, ही मागणी आम्ही या ठिकाणी करत आहे। अनेक ठिकाणी अनेक वेळा सरकारला आम्ही पाठपुरावा केला, पण प्रशासन या ठिकाणी आम्हाला सहकार्य करायला तयार नाही। म्हणून आज नाईलाजाने या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं, त्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे येणाऱ्या 9 तारखेला आम्ही पाताळगंगा या ठिकाणी जलसमाधी घेणार आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी 100 शेतकरी या ठिकाणी जलसमाधीमध्ये उतरणार आहे। या ठिकाणी मी या ठिकाणी साहेबांना एक विनंती करतो, मुख्यमंत्री साहेबांना, की आमचा सिंदखेड राजा तालुका बुलढाणा जिल्हा संपूर्ण वल्ला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्याला थेट मदत द्यावी।